नमस्कार मंडळी. प्रोजेक्ट कंप्लीट होईल का? जॉब जाईल का? AI आपली नोकरी खाईल का? ही IT वाल्यांची चिंता. आणि पाऊस पडेल की नाही, पिकाला भाव मिळेल की नाही, कर्ज फिटेल की नाही, ही शेतकऱ्याची चिंता. शेतकऱ्यांनी चिंता केली म्हणून पाऊस पडत नाही आणि IT वाल्यांनी चिंता करून प्रोजेक्ट कंप्लीट होत नाही. आपण आपले कर्म करावे, काळजी कशाला? भविष्याच्या चिंतेने झोप उडवण्यात काय अर्थ आहे? जे होणार आहे ते होणारच. ऐका 17व्या मनाच्या श्लोकात समर्थ काय सांगतात. मनी मानव व्यर्थ चिंता वहाते, अकस्मात होणार होऊनी जाते. घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे. मनी मानव व्यर्थ चिंता वहाते. अभिरामची केळीची बाग होती. ही केळी विकून त्याला चांगला नफा मिळत होता. बागेचा इन्शुरन्सही होता. एका वर्षाला खूप मोठे वादळ आले. केळीचे झाड तसे नाजूक असते. बागेतील सर्व केळी भुईसपाट झाल्या. अभिराम डगमगला नाही. मोडून पडलेल्या सर्व केळीच्या झाडांचे तुकडे तुकडे करून फळझाडांना खत म्हणून घातले. जमतील तेवढ्या कच्च्या केळी भाजीसाठी विकल्या आणि पिकत आलेल्या केळी कमी दरात काढून टाकल्या. काही फुकटही वाटल्या. शिवाय इन्शुरन्सचे पैसेही मिळाले. व्यर्थ चिंता काय कामाची? संकटातही खंबीरपणे उभे राहता यायला हवे. अकस्मात होणारं होऊनही जाते. असाच रिकामा खुर्चीत बसलेला माणूस, हातात मोबाईल, पण डोक्यात नाना प्रकारचे विचार. उद्या काय होईल? नोकरी जाईल? शेअर खाली येईल का चढेल? माझे लग्न नीटपाट पडेल ना? विचारांची मांदियाळी डोक्यात सुरू. जे घडलंच नाही त्यावर टेन्शन, जे होणार आहे त्यावर दुप्पट टेन्शन, आणि जे हातात आहे त्याकडे दुर्लक्ष. एवढी चिंता वाहतोस पण ती व्यर्थ आहे. कारण जे होणार आहे ते होतेच. पेपर कठीण येणार की सोपा? काळजी करून काय होणार? अभ्यास व्यवस्थित करून जा. पाऊस पडेल की नाही? चिंता कशाला? छत्री सोबत न्या. चिंता करून भविष्य बदलत नाही. अकस्मात घडणाऱ्या गोष्टी चिंता केली किंवा नाही तरी त्या घडतातच. कारण ते आपल्याच कर्माचे फळ असते. मागील जन्मातील भूतकाळातील कर्म तर आपल्याला ठाऊक नाही. मग चिंता करून काय उपयोग? चिंता ही समस्या सोडवत नाही, ती फक्त मन कमकुवत करते. कर्म टाळता येत नाहीत, पण खेद टाळता येतो. ज्याला कर्मयोग कळतो तो दुःखातही कोसळत नाही, आणि ज्याला कळत नाही तो सुखातही शांत नसतो. त्यामुळे तुम्ही आपले काम करा, परिणामांचा फारसा विचार नको. घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे. आपला वर्तमान काळ हे भूतकाळाचे फळ असते. आता भूतकाळ घडून गेला, तो आपल्या हातात नाही. वर्तमानात जे घडते ते सर्व भूतकाळातील कर्मामुळे. भूतकाळातील चुकांची किंवा चांगल्या गोष्टींची फळे वर्तमानात मिळत असतात. त्यावर आपण कशा प्रकारे रिॲक्ट होतो त्यावर आपले भविष्य ठरते. कारण वर्तमानातील वागण्याची फळे आपल्याला भविष्यात मिळतात. भूतकाळ आपल्या हातात नाही, आहे तो फक्त वर्तमान. तो कसा चांगला करता येईल ते पाहावे, म्हणजे आपसूक भविष्य सुधारेल. वर्तमानातील सर्व गोष्टी भूतकाळाचे परिणाम असतात. चांगले घडले तर छान, आपण खुश होतो. पण काही वाईट झाले, दुःख मिळाले तर मात्र हे मलाच का हा प्रश्न आपण विचारू लागतो. हे तर आपल्याच पूर्वकर्माचे फळ आहे. तेव्हा त्या वाईट दुःखी दिवसातही आपण भानावर राहून योग्य व चांगले निर्णय घेऊन वर्तमान सुधारायला हवा. भान असेल तर जमेल, आणि मग भविष्य आपोआप सुधारेल. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, असे तुकाराम म्हणतात. ते यासाठीच. वियोगाने खेद मानणारे मतिमंद असतात असे समर्थ म्हणतात. संसाराची क्षणभंगुरता आणि विनाशाची अपरिहार्यता सांगत आहेत समर्थ. विनाशात भानावर राहून सत्सद विवेकबुद्धीने निर्णय घेऊन वागणे खूपच कठीण आहे,
पण ज्याला जमले तो जिंकला. बाकीचे मतिमंद. मी नाही, समर्थ म्हणतात. या मतिमंदांच्या यादीत रावण, राघोबादादा, औरंगजेब, जयचंद, शिशुपाल असे बरेच जण येतात. तर जिंकणारे आहेत महाराणा प्रताप, सरदार वल्लभभाई पटेल, श्रीराम, श्रीकृष्ण, तुकाराम महाराज. ही यादी खरं खूप मोठी होईल. तुर्तास आपण इथेच थांबू. बोला जय जय रामकृष्ण हरी.